असंच मार्गदर्शन असू द्या. चलता व्हायचं बर्बाद होणार आहे हे घर. वेलकम बॅक टू सृष्टी हर्बल रेमेडीज प्रेझेंट्स प्रमोशन जंक्शन. आणि वंशवेल या कुटुंबातील आणखीन 2 व्यक्ती आपल्याकडे आलेले आहेत. ते म्हणजे अभिनेता शंतनू गंगणे आणि कथा पटकथा संवादकार दत्ता पाटील. तुमच्या दोघांचंही स्वागत. याआधी तुमच्या कुटुंबातल्या 3 स्त्रिया, खरं तर आपण म्हणतो स्त्रिया या कुटुंबाच्या एक खांब असतात, मजबूत खांब, जो कुटुंबाला आधार देत असतात, त्याला पुढे नेण्यासाठी भरपूर कष्ट घेत असतात. त्या येऊन गेल्यात आत्ताच. आणि या कलाकृतीचा तू एक भाग, एक अभिनेता म्हणून तू यामध्ये काम केलंस. मला वाटतं तो एक्सपिरियन्स, राजीव पाटील एक दिग्दर्शक म्हणून तुला भावलेले राजीव पाटील, हे तुझ्याकडनं आता या क्षणी जाणून घ्यायला आवडेल. या टीमचा मी भाग झालो, मी स्वतःचं ते नशीब समजतो. कारण राजीव सरांसोबत काम करणं ही प्रत्येक कलाकारासाठी ट्रीट असते. आणि ही ट्रीट मला माझ्या करिअरच्या अगदी सुरुवातीला मिळाली. त्यामुळे मी परत एकदा मला डबल नशीबवान समजेन की मी फक्त थिएटर केलं होतं, थिएटरचं शिक्षण घेतलं होतं. आणि त्यांनी मला पहिल्यांदा सनई चौघड्याच्या माध्यमातून मला पहिल्यांदा कॅमेरासमोर उभं केलं. त्यातून मी पडद्यावर दिसलो. सो कॅमेरासमोरचे, फिल्मसमोरचे जे काही संस्कार झाले हे अशा माणसाकडून झाले की ज्याला ते तंत्र खूप चांगल्या प्रकारे अवगत होतं. आणि फक्त तंत्र म्हणून न करता त्यांचं त्याच्यावर खूप प्रेम होतं. त्यांना सगळ्या गोष्टी माहीत होत्या आणि त्यामधून त्यांनी टेक्निकली बरोबर एक चांगला सोशल मेसेज देणारे सिनेमे केले होते. सो हे सगळ्या गोष्टींचे थोड्या थोड्या काय म्हणतात प्रमाणात ते संस्कार ते होत गेले. त्याच्यामुळं एक ॲक्टर म्हणून पण एक डेव्हलप व्हायला मला बऱ्याच गोष्टी मिळाल्या सरांकडून. आणि या फिल्ममध्ये तर म्हणजे डबल होतं की आईस्क्रीम मिळतं, आईस्क्रीमवर एक चेरी पण कशी मिळते ना, तसं झालं की जो रोल सरांनी मला या फिल्ममध्ये दिला ते कॅरेक्टर असं होतं की ते डिरेक्टरचा से सांगणारं कॅरेक्टर होतं. 3 नायिका आणि घरातले 2 पुरुष हे वेगळ्या वेगळ्या विचारांचे आहेत. आणि हा जो धाकटा आहे तो हा दिग्दर्शकाच्या से सांगणारा, जो या सगळ्यांमध्ये समन्वय साधतो आणि एक फॅमिली मेंटेन करून ठेवण्यासाठीचा तो आहे की लहान असला तरी जबाबदार. सो इतकं मोठं जबाबदारी असलेले कॅरेक्टर त्यांनी मला दिलं. सो माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं हे सगळी प्रोसेस. एक स्त्री पुरुष समानता दाखवायची आहे, पण वंशवेल असं म्हटलं की आपल्या पुढे एक वेगळा विषय येतो, एक स्त्री भ्रूण हत्येचा विषय येतो. पण तुम्ही एक छान पद्धतीने तो मांडलाय, स्त्री पुरुष समानता. आजच्या खरं समाजाला त्याची खऱ्या अर्थाने या विषयाची गरज आहे. पण अशा प्रकारचा विषय हाताळताना कुठेतरी मला वाटतं राजूजींचा एक प्लस पॉईंट होता, ते सामाजिक विषय हाताळायचे पण ते तितकेच एंटरटेनमेंट करायचे ते सिनेमे लोकांचं. त्यामुळे मला वाटतं वंशवेलकडनंही आमच्या त्याच अपेक्षा आहेत. त्याविषयी तुम्ही काय सांगाल? हां, अगदी बरोबर आहे. म्हणजे आता वंशवेल हे नाव अगदी समोर आल्यानंतर की प्रत्येकाला तो अगदी कम्प्लीट एखादा मेलोड्रामॅटिक वगैरे सिनेमा असेल असं काहीतरी सुरुवातीला प्रथम दर्शनी ते होत असतं. पण मात्र तसं ते काही नाही आहे. म्हणजे मेलोड्रामा असेल पण तो जो आपल्याला भावतो, जो आवडतो त्या पद्धतीचा मेलोड्रामा आहे. त्याच्यामध्ये विचार आहे, ज्याच्यामध्ये करमणूक आहे, जी नव्या पिढीला आवडेल अशा पद्धतीची करमणूक आहे. बेसिकली राजीवने याच्यामध्ये काय केलं की वंशवेल हे नाव ठेवताना त्याच्या डोक्यात काही वेगळ्या कल्पना होत्या की स्त्री पुरुष समानता, स्त्री पुरुष समानतेची हक आज घालण्याची का वेळ आली आहे? म्हणजे इक्विलिटी नाही आहे. मग इक्विलिटी नाही आहे याला अनेक कारणं आहेत. मग ज्याच्यामध्ये स्त्रीवरचे अत्याचार असतील, पुरुषप्रधान संस्कृती असेल, घरामधला अशिक्षितपणा असेल आणि स्त्रियांना बाहेर पडू न देणं असेल, त्यांना उंबरठ्याच्या आतच ठेवणं असेल, असे अनेक कारणं आहेत त्याच्यामागे. हुंडाबळी असेल, स्त्रीभ्रूण हत्या असेल, हे असे असंख्य विषय आहेत त्याच्यामध्ये. मग आपण काय झालं की त्या पारंपरिक पठडीतून की वंशवेल म्हणजे की वंशाचा वेल वाढवण्यासाठी स्त्री ही खूप महत्त्वाची मानली जाते. मुळातच स्त्री ही आदिशक्ती मानली गेली आहे, जिच्यापासूनच या विश्वाची निर्मिती झालेली असं आपण म्हणतो. मग ही स्त्री जर सगळ्या गोष्टींचं मूळ आहे तर मग ह्या स्त्रीचा आपण किती मोठ्या प्रमाणावर आदर केला पाहिजे आणि तिचा सत्कार केला पाहिजे. म्हणजे बेसिकली पुरुषांनी सुद्धा, कारण पुरुषाची निर्मिती सुद्धा स्त्रीमधूनच झालेली आहे.
इतकी ती मोठी आहे तर मग तिचा आदर का करत नाही आपण? गेल्या अनेक वर्षानुवर्ष हजारो वर्षांपासून म्हणजे आपली संस्कृती स्त्रियांचा आदर करणारी आहे, स्त्रीला देवरूप मानणारी संस्कृती आहे, तरी पण असं घडताना काय दिसत नाही आहे? बाहेर दिसतंय, बाहेर भाषणं होतात, पुस्तकं लिहिली जातात, आरत्या होतात, सगळं होतं, मग घरात का नाही होत आहे? म्हणजे या प्रश्नांचं मूळ जे आहे ते घरात आहे, ते कुठे ते 4 भिंतीत आहे. मग ते 4 भिंतीत आहे म्हणजे जेनेटिकली हळूहळू ते अजून रक्तामध्ये तो आहेच ना, तर पुरुषांच्या मनामध्ये की स्त्रीला कमी लेखण्याचा. खरं तर हे सगळं विचारांमध्येच विचारांमध्ये ते दूर केलं पाहिजे ना आधी. मग म्हणून घरातले आधी प्रश्न सोडवले पाहिजे आणि ते घरातल्यांनीच सोडवले पाहिजे. आणि त्यानुसार नव्या काळानुसार घरांमध्ये बदल होत असतात. घरामध्ये लग्नाच्या निमित्तानं नवीन माणसं जोडली जातात. मला वाटतं आणि एंटरटेनमेंट करताना म्हणजे कुठेही तुम्ही तो तोलही ढासळी दिला नसेल की कुठेतरी तो विचारही खाली पडता कामा नये. आणि लोकांचं तिथे कुठेतरी असं वाटायला की खूप आपल्याला काहीतरी डोस दिले जातात. त्यामुळे मला वाटतं राजीव पाटलांचं जे स्ट्रॉंग ते त्यांचं म्हणतात ना प्रत्येक सिनेमा हाताळताना जो एक त्यांचा स्ट्रॉंग मुद्दा असायचा की ते दोन्ही विषय इक्वली हँडल करायचे, लोकांना एक थॉटही द्यायचे, तितकंच त्यांच्या सिनेमातनं लोकांचं मनोरंजनही व्हायचं. हो, म्हणजे नुसतं भाषणं ठोकून समजा आता मी बाहेर गेलो आणि स्त्री पुरुष समानतेविषयी भाषण ठोकलं तर लोक जमणार आहेत का 10? मग त्यावेळेला चित्रपट हे असं माध्यम आहे की जे त्याच्या करमणुकीच्या माध्यमातून आपल्याला तो संदेश देता येतो. आणि त्याच्यावर राजीवची अफलातून हुकूमत होती आणि ती त्याने या वंशवेलमध्ये त्याच पद्धतीने सिद्ध केलेली आहे. आणि शंतनू, तुला इथे एक असा प्रश्न आहे की एक ऍक्टर म्हणून मला वाटतं तुझा कॅरेक्टरचा ग्राफ मला इथे ऐकायला आवडेल जाता जाता. एक नेमकं तुझं कॅरेक्टर काय बोलतं या सिनेमात? तेच बोलतं जे डिरेक्टरला याच्यामधून सांगायचं आहे की बॅलन्स हवा, पण तो बॅलन्स हा इक्वली बॅलन्स हवा. म्हणजे आपण स्त्री सन्मानाबद्दल बोलतोय, स्त्री पुरुष समानतेबद्दल बोलतोय, याचा अर्थ असा नाही की आपण कुठलीही गोष्ट अंधत्वाने करायची. म्हणजे आपण स्त्रीला सन्मान दिला, तिला स्वातंत्र्य दिलं म्हणून स्त्रियांना हा अधिकार प्राप्त होत नाही की तुम्ही पुरुषांवर पुन्हा ते डॉमिनेट व्हा. जी चुकीची परंपरा आधी चालत आली आहे ती परंपरा तुम्ही उलटी चालवू नका. सो अशी पण वाक्य आहेत ज्याच्यामध्ये मी सरळ म्हणतो की एक वाक्य आहे जेव्हा मी माझ्या बायकोला म्हणतो की तू म्हणालीस की आपल्याला 2 वर्ष मूल नको, पण मी ते समजूतदारीने ऐकलं. पण एक बाप म्हणून मला काय हवं आहे हे कुठे विचारलंस तू डिरेक्टली निर्णय घेऊन मोकळी झालीस. सो इथे तो बॅलन्स हवा. मी समजूतदारी दाखवली म्हणजे परत तू वरचढ व्हायचं नाही. हे असं करून त्यांनी ते बॅलन्स ठेवलं आहे. म्हणजे अंधत्वाने कुठलीही स्टेटमेंट नाही केली. नाहीतर असं होतं ना की आपण नुसतंच सगळं नाही देवी देवी असं नाही. देवी आहे पण ती माझ्या घरातली देवी आहे, जी देवी माझ्यासाठी ॲप्रोचेबल आहे. माझं दुःख सुख मी तिला सांगू शकतो. तर ते तेवढं डाऊन टू अर्थ ठेवलं आहे पूर्ण वेळ. नक्कीच. आणि मला वाटतं जाता जाता ह्या मुद्द्यावर मला थांबायला आवडेल की खरं तर कुटुंबाचा जो रथ असतो याची 2 चाकं असतात, एक स्त्री आणि पुरुष. आणि तुम्ही एक छान मुद्दा त्यातनं मांडलेला आहे की कुठेतरी बॅलन्स जर असेल तर तुमचं कुटुंब छानपैकी पुढे जातं आणि कुठेतरी मग समाजावर त्याचे चांगले परिणाम होत असतात. आणि त्यामुळे खरंच एक चांगला थॉट राजीवजींचा एक आमच्यापर्यंत पोहोचतोय, तुमच्या सगळ्यांचा आमच्यापर्यंत पोहोचतोय. आणि यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. पीत काहीच नाही, खातो फक्त. अगं डाव आहे हा अनिलचा. म्हणजे अजून एक हत्या केली मी. बाहेर ठोकरा पडतील ना, सगळे झक मारत याल इथं.